Good morning, students. Today we will discuss MCQs of topics, units and measurement. Okay, that is the first MCQ is बघा फर्स्ट MCQ काय आहे आपला बघा युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरची आपण थेरी बघितलेली आहे राईट. तर आता आपण त्याच्या रिलेटेड न्यूमरिकल पण आपण बघितलेले आहेत. तर त्याच्या रिलेटेड MCQs काय आहेत ते आपण आता डिस्कस करूयात. ओके, तर बघा द फिजिकल क्वांटिटी फर्स्ट MCQ काय आहे बघा द फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग द डायमेन्शन्स T⁻³ M⁻⁻1 L⁻⁻3 A⁻² is first option resistance, second option resistivity, third option electrical conductivity, and D fourth option electromotive force. That is the resistivity is nothing but resistance area per unit length. Okay, तर स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी म्हणतात त्याला. तर रेजिस्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ दॅट वायर असते आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ दॅट वायर. ओके, तर हे जे फॉर्म्युला आहे आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फक्त याचं डायमेन्शन्स काढायचं आहे. तर रेजिस्टन्सचं डायमेन्शन्स हे एवढं येतं M⁻² T⁻³ A⁻². एरियाचं डायमेन्शन्स L⁻² आणि लेंथचं डायमेन्शन्स L⁻⁻1. ओके, therefore rho is equal to M⁻³ T⁻³ A⁻². दॅट इज द हे L⁻² आहे वरती हे खाली हे 2 आहे हे 2 आहे L⁻². तर ह्या दोघांच्या मध्ये काय होणार 2+2 बेस समान आहे. ओके, 2+2 4 होणार. ओके, पण 4 आणि हे डिनॉमिनेटर मधलं 1 L⁻1 वर गेल्यानंतर काय होणार -1 होणार. 4 - 1 किती होणार 3. दॅट इज द 3 M as it is L⁻³ T⁻³ A⁻². ओके, बट we know that electrical conductivity is the reciprocal of the resistivity. ओके, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी असते ती रेजिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल असते. लक्षात ठेवा, आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचे डायमेन्शन म्हणजे हे कशाचे डायमेन्शन्स आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. गिवन जे दिलेले आहेत ते डायमेन्शन्स कशाचे आहेत. तर 1/ρ जर तुम्ही केलं 1/ρ दॅट इज द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तर 1/ρ रोचे डायमेन्शन्स आपण काढलेले आहेत. हे डायमेन्शन्स आहेत त्याचे करस्पॉन्डिंग. तर हे डायमेन्शन्स तिथं आपण पुट केले आणि यांचा रेसिप्रोकल जर घेतला तर M⁻1 आहे डिनॉमिनेटर मध्ये. तर ते वर गेल्यानंतर न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर किती होणार -1. ओके, L⁻² आहे वरती गेल्यानंतर किती होणार -3. T⁻³ आहे वरती गेल्यावर 3 आणि A⁻² आहे वरती गेल्यावर A⁻² काय होणार 2 होणार. दिस इज द डायमेन्शन्स फॉर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. दॅट इज द कुठला ऑप्शन आपला करेक्ट असेल बघा इथं आपला सी ऑप्शन. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय असणार आहे इथं करेक्ट असणार आहे. ओके, तर बघा नेक्स्ट MCQ सेकंड नंबरचा MCQ बघा आता इफ F is equal to x², then the relative error in F is. आता रिलेटिव्ह एरर काढायची आहे आपल्याला F मध्ये किती येणार आहे. तर फॉर्म्युला दिलेला आहे F is equal to x². तर रिलेटिव्ह एरर किती येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर कसं करणार बघा आता ते. तर फर्स्ट ऑप्शन आहे 2Δx/x दॅट इज द रिलेटिव्ह एरर इन x. बी आहे Δx²/x. सी ऑप्शन आहे Δx/x आणि डी ऑप्शन आहे Δx². तर याच्यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते आपण सॉल्व्ह करून घेऊयात बघा. तर सॉल्व्ह केल्यानंतर आता आपल्याला असं दिसून येते की F is equal to x². ओके, F is equal to x². ओके, F is equal to x². दॅट इज द रिक्वायर्ड रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू काय येणार 2 पॉवर 2 इंटू रिलेटिव्ह एरर ऑफ x कशी लिहितो आपण Δx/x. ओके, दॅट इज द ऑप्शन कोणता करेक्ट येणार आपला 2Δx/x. दॅट इज द ए ऑप्शन इज करेक्ट. ए ऑप्शन इज करेक्ट येणार हा. ओके, तर बघा आता नेक्स्ट MCQ काय आहे इफ एरर इन रेडियस इज. रेडियस मध्ये किती एरर येतोय बघा आता 3% येतोय. व्हॉट इज द एरर इन व्हॉल्यूम ऑफ स्फिअर असं विचारलेलं आहे आपल्याला. व्हॉट इज द एरर इन व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. ए आहे 3%, बी आहे 27%, सी आहे 9% आणि डी आहे
6%. ओके, तर आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे, लक्षात ठेवा. व्हॉल्यूम ऑफ स्पिअरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर व्हॉल्यूम ऑफ स्पिअर किती असतं? 4/3 πr³ असतं, लक्षात ठेवा. तर रिलेटिव्ह एरर काय येणार? डेल्टा V/V. व्हॉल्यूम मध्ये काढायचे आहे आपल्या रिलेटिव्ह एरर. ओके, इथं लक्षात ठेवा 4/3 हा नंबर आहे. ओके, त्यामुळे याला काही रिलेटिव्ह एरर येणार नाही, बिकॉज दिस इज द नंबर. ओके, तर त्याला नंबर आहे 4/3. पाय पण इथे नंबर आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हे दोघं त्या एररमध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करणार नाही. ओके, म्हणजे r³ ही टर्म फक्त कन्सिडर करायची, म्हणजे रेडियस रेस टू 3 आहे. दॅट इज द पॉवर किती आहे? 3 आहे. तेवढ्या टाइम्स काय येणार सांगा? आपली रेडियसमध्ये एरर येणार. 3 इंटू पॉवर जेवढी असते तेवढी आपण काय करतो? एरर घेतो, लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आपला झालेला आहे. ओके, 3 डेल्टा r/r. जेवढी नंबर ऑफ पॉवर असेल तेवढ्या टाइम्स एरर येणार, लक्षात ठेवा. इथं r² असतं, 2 असतं, तर 2 टाइम्स डेल्टा r/r आला असता. पण आपल्या फॉर्म्युलामध्ये r³ आहे. ओके, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ स्पिअरचा. ओके, तर 3 इंटू डेल्टा r/r काय येणार? r येणार. ओके, दॅट इज द 3 इंटू डेल्टा r/r किती दिलेला आहे आपल्याला गिवन मध्ये? किती एरर दिलेला आहे? एरर इन रेडियस किती आहे? 3% आहे. ओके, म्हणजे डेल्टा r/r किती दिलेला आहे आपल्याला? 3% दिलेला आहे. मग हे सॉल्व करा. 3 इंटू 3 दॅट इज द 9%. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके, समजलं? म्हणजे जेवढा टाइम्स पॉवर असेल तेवढी टाइम्स आपली काय येणार आहे? एरर येणार आहे. आणि इतर जे नंबर्स असतात, नंबर ते एररमध्ये कॉन्ट्रीब्यूट होत नाहीत, लक्षात ठेवा. बिकॉज दिस इज द प्युअर नंबर. ओके, नंबर्स आहेत ते. व्हॅरी होणारी क्वांटिटी कोणती आहे? r आपण मेजर करतो, लक्षात ठेवा. याच्यामध्येच एरर येतात. त्यामुळे व्हॉल्यूम जेव्हा तुम्ही स्पेअरचं काढता तेव्हा जर एरर r मध्ये जर एरर आली तुमची, तर त्याच्यात 3 टाइम्स एरर कशात येणार आहे? व्हॉल्यूम काढताना येणार आहे. व्हॉल्यूम मध्ये किती टाइम्स एरर येणार? जेवढी तुम्ही रेडियस काढताना एरर येणार त्याच्यात 3 टाइम्स होणार. फॉर एक्झाम्पल रेडियसमध्ये 3% जर एरर झाली तर 3 इंटू 3 9% आपली काय येणार सांगा? व्हॉल्यूम ऑफ स्पिअरमध्ये एरर येणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट MCQ काय आहे बघा आता आपला. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ क्वांटिटीज हॅव द सेम डायमेन्शनल फॉर्म्युला. आता खालीलपैकी कोणता असा सेट आहे की ज्याच्यामध्ये सेम फॉर्म्युला आहे? तर याच्यामध्ये सेम डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये कन्सेप्ट लक्षात घ्या. फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर मोमेंटम, दीज आर द डिफरंट क्वांटिटीज. त्यामुळे यांचं तरी काही सेम येणार नाही. डायमेन्शन जरी तुम्ही काढून बघितले तरी नाहीत येणार सेम, लक्षात ठेवा. कारण फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काहीतरी वेगळा आहे. त्यानंतर मोमेंटमचा फॉर्म्युला काहीतरी वेगळा आहे. ओके, तर मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/, काय असतो? टाइम असतो. हे फॉर्म्युले डिफरंट आहेत, त्यामुळे त्यांचा काही तिथे हे येणार नाही, लक्षात ठेवा. आता सेकंड ऑप्शन आहे सरफेस टेन्शन, स्ट्रेस, स्प्रिंग कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, इथं स्ट्रेस, सरफेस टेन्शन मीन्स फोर्स पर युनिट लेंथ असते. स्ट्रेस म्हणजे हे तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहात हे सगळे क्वांटिटीज. तर स्ट्रेस म्हणजे काय असते बघा? फोर्स पर युनिट एरिया, असं त्याचं युनिट आहे, फॉर्म्युला आहे. स्प्रिंग कॉन्स्टंटचा पण वेगळा काहीतरी आहे त्याचं, म्हणजे रिलेटेड नाही आहेत त्या फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या. नंतर ॲक्सेलरेशन, मोमेंटम, रिटार्डेशन, ह्याचं जरी तुम्ही काढलं काय डायमेन्शन्स तर ते करेक्ट येणार नाही. बट आपण एक शिकलोय बघा आपल्या चॅप्टरमध्ये, तर वर्क आणि एनर्जीचे डायमेन्शन्स सेम असतात. ओके, वर्क आणि एनर्जीचे आपण काढलेले आहेत डायमेन्शन्स, ह्या दोघांचे सेम असतात. हे आपण बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये टॉर्क ही एक कन्सेप्ट जर तुम्ही घेतली तर तिचं पण वर्क, एनर्जी आणि टॉर्क ह्या तिन्हींचे डायमेन्शनल फॉर्म्युला सेम आहे. आणि तो कोणता आहे तर डायमेन्शनल फॉर्म्युला, तर तो कोणता आहे बघा डायमेन्शनल फॉर्म्युला, तर तो आहे टॉर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला पण तोच आहे. तर काय येतो तो? m⁻⁴, l⁻² आणि t⁻⁻². ओके, तर टॉर्क म्हणजे काय असते बघा? जसं की लिनियर मोशन होण्यासाठी फोर्स गरजेचं असतं, तसंच जर रोटेशनल मोशन परफॉर्म करायचे असेल तर टॉर्क गरजेचं असतं, लक्षात ठेवा. जसं की F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन असतं. मास इंटू ॲक्सेलरेशन असतं. तर टो इज इक्वल टू काय असतं? मासला रिलेटेड क्वांटिटी आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि ॲक्सेलरेशनला रिलेटेड क्वांटिटी आहे ए म्हणजे लिनियर ॲक्सेलरेशन, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन, असं त्याच्यामध्ये रिलेशन असतं, लक्षात ठेवा. फोर्स कशासाठी लावतो आपण? लिनियर मोशन परफॉर्म होण्यासाठी लावतो. बट टॉर्क कशासाठी लावतो आपण? टॉर्कमुळे रोटेशनल मोशन परफॉर्म होते, लक्षात ठेवा.
टॉर्क ही कन्सेप्ट आपण पुढे जाऊन व्यवस्थित बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण त्याचे डायमेन्शन्स त्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. ओके, तर टॉर्क ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. त्यालाच मुवमेंट ऑफ फोर्स किंवा मुवमेंट ऑफ कपल असंही म्हटलं जातं. ओके, तर ते पुढे जाऊन आपण त्याचे डायमेन्शन्स काढणार आहोत. बट तिथं फक्त लक्षात ठेवा वर्क एनर्जीचे तर आपण काढलेलेच आहेत. ओके, वर्क एनर्जी आणि टॉर्क या क्वांटिटीचे डायमेन्शन्स काय येतात तर सेम येतात. ओके, तर काढून बघू शकता तुम्ही तो फॉर्म्युला वापरून. मुवमेंट ऑफ इनर्शिया इंटू अल्फा हा फॉर्म्युला वापरा. किंवा टो इज इक्वल टू टॉर्क इज इक्वल टू अजून एक फॉर्म्युला आहे फोर्स, वन ऑफ द फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दॅट टू फोर्सेस. दोन फोर्सेस लागतात. ओके, टॉर्क म्हणजे टू फोर्सेस असतात तिथं, त्याच्यातलं वन ऑफ द फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असं जरी तुम्ही काढला टॉर्कचा फॉर्म्युला तर फोर्सचे डायमेन्शन्स माहित आहेत तुम्हाला. फोर्सचे m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻² हे डायमेन्शन्स आहेत. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे l⁻⁴ येणार. ओके, दॅट इज द किती येतोय बघा आपला फॉर्म्युला काढून बघू शकता तुम्ही टॉर्कचा m⁻⁴, l⁻⁴+1 2 t⁻⁻². ह्या फॉर्म्युलाने पण तुम्ही टॉर्कचे डायमेन्शन्स काढू शकता. हा पुढे जाऊन आपण फॉर्म्युला बघणार आहोत टॉर्कचा. तर ही कन्सेप्ट फक्त ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला डायमेन्शन्सच्या फॉर्ममध्ये विचारू शकतात. ओके, MCQ साठी m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻². आणि हेच डायमेन्शन्स आपण एनर्जी आणि वर्कचे पण काढलेले आहेत. ओके, तर बघा आता नेक्स्ट काय आहे बघा. नेक्स्ट MCQ काय बघा 5 नंबरचा. द डायमेन्शन्स ऑफ इम्पल्स आर सेम ॲज दॅट ऑफ. कुणासारखे आहेत इम्पल्स. इम्पल्स मीन्स काय असतं बघा. इम्पल्सचे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला डायमेन्शन्स माहित पाहिजेत. इम्पल्स म्हणजे काय असतं तर फोर्स इंटू टाइम असतं. मग फोर्सचे डायमेन्शन्स माहित आहेत तुम्हाला m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻². ओके, टाइमचे डायमेन्शन्स काय येणार t⁻⁴ येणार. सॉल्व्ह करून घ्या. m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻² आणि +1 किती होणार हे m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻1. आता हे कुणासारखे डायमेन्शन्स असतात बघा. इम्पल्सचे खालील कोणत्या क्वांटिटी. फोर्स सारखे तर नाही आहेत लक्षात ठेवा. मोमेंटम सारखे आहेत लक्षात ठेवा. कारण इम्पल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन मोमेंटम असतं लक्षात ठेवा. मग मोमेंटमचे पण तुम्ही काढून बघा डायमेन्शन सेम येतात का इम्पल्स सारखे. तर मोमेंटमचे मी तुम्हाला काढून दाखवलेले आहे चॅप्टर चालू असताना तरी पण सांगते. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. ओके, तर मास कशात मेजर करतो आपण किलोग्रॅम, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद मध्ये. ओके, तर l⁻⁴, m⁻⁴, t⁻⁻1 हे कशाचे डायमेन्शन्स आले मोमेंटमचे. बघा सेम आहेत. इम्पल्सचे आणि मोमेंटमचे डायमेन्शन्स काय आले सेम आले. दॅट इज द इम्पल्स. आणि खालीलपैकी कोणती क्वांटिटी तर मोमेंटम ही क्वांटिटी काय असणार, ह्यांचे डायमेन्शन्स काय असणार सेम असणार. दॅट इज द बी ऑप्शन आपला काय येणार आहे सांगा करेक्ट येणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट MCQ काय आहे बघा. नेक्स्ट MCQ आहे द डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन टर्म्स ऑफ m, l, t, m फॉर मास, l फॉर लेंथ, t फॉर टाइम अँड c फॉर कुलोम इज गिवन ॲज. ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन्स काय करायचे आहेत फाइंड आउट करायचे आहेत. तर त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. गिवन काय काय आहेत बघा. ए m⁻⁴, l⁻⁴ काय नसतं म्हणजे इथं 1 असतं लक्षात ठेवा. t⁻⁻1, c⁻⁻1. ओके, त्यानंतर b इज इक्वल टू m⁻⁴, t⁻⁻2, c⁻⁻2. सी ऑप्शन काय आहे m⁻⁴, t⁻⁻1, c⁻⁻1. ओके, डी ऑप्शन आहे m⁻⁴, t⁻⁻2 आणि c⁻⁻1. सी फॉर कुलोम आहे इथं लक्षात ठेवा. तर एक माहित पाहिजे तुम्हाला, हे पुढे जाऊन तुम्ही शिकणार आहात. मॅग्नेटिक फोर्स इज नथिंग बट चार्ज इंटू व्हेलॉसिटी इंटू मॅग्नेटिक इंडक्शन. दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड. मग बी इज इक्वल टू काय येणार बघा. मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन्स आपल्याला बीचे फाइंड आउट करायचे आहेत. तर फोर्स अपॉन काय होणार हे QV इकडच्या साईडला येणार. ओके, तर काय येणार बघा इथं. हिअर Q इज चार्ज अँड V इज द व्हेलॉसिटी लक्षात ठेवा. तर कुलोमच्या फॉर्म मध्ये चार्ज लिहायचा आहे आपल्याला. त्यामुळे चार्ज कुलोमच्या रिलेटेड फक्त चार्जेस लिहिलेला आहे इथं. करंटच्या फॉर्म मध्ये आपल्याला डायमेन्शन्स लिहायचे नाहीत. तुम्ही म्हणाल चार्ज मीन्स काय असतं. चार्ज म्हणजे तर करंट इंटू टाइम असं असतं. पण नाहीये इथं कुलोम लिहायचंय त्याचं युनिट. कारण आपल्याला सीच्या फॉर्म मध्ये लिहायचं डायमेन्शन. चार्जचं युनिट कुलोम आहे. कुलोम फॉर सी लिहिलेलं आहे तिथं. आणि l⁻⁴ व्हेलॉसिटीचे काय येणार डायमेन्शन्स. व्हेलॉसिटीचे l⁻⁴, t⁻⁻1. ओके,
तर काय मिळणार बघा तुम्हाला, हे जर सॉल्व्ह केलं तर तुम्ही तर सॉल्व्ह करा. हे l1 हे 1 डिनॉमिनेटर मधलं वरती गेलं तर किती झालं ते -1 झालं. m1 होणार. ओके. t हे -2 आहे आणि हे -1 आहे, वरती गेल्यावर काय होणार, हे +1 होणार. आणि c हे +1 आहे, वर गेल्यावर काय होणार, हे -1 होणार. ओके. l1 -1 0, m1 t -2 +1 -1. ओके. c -1 ॲज इट इज, कारण c इथं 1 आहे ना, वरती गेल्यावर ते किती होणार, c -1 होणार. ओके. दॅट इज द l0. l0 1 असतं. therefore m1 t -1 c -1. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे आपला कोणता ऑप्शन करेक्ट येणार आहे बघा, सी ऑप्शन करेक्ट येणार आहे. ओके. तर त्यानंतर पुढे बघा आता, द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन ऑल द गिवन नंबर्स विचारलेला आहे आपल्याला. तर फर्स्ट नंबर आहे आपला 25.12. सेकंड नंबर आहे बघा आपला 2009. फोर्थ नंबर आहे आपला 4.156 आणि लास्टचा डिजिट नंबर आहे आपला 1.217 × 10⁻⁴ इज विचारलेला आहे आपल्याला. याच्या सिग्निफिकंट फिगर्स काढायचे आहेत आपल्याला. बरोबर. फर्स्ट ऑप्शन आहे 1, सेकंड ऑप्शन आहे 2, थर्ड ऑप्शन आहे 3 अँड फोर्थ ऑप्शन आहे 4. दॅट इज द 25.12. किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत बघा याच्यात, 1 2 3 4. दॅट इज द 4. दीज ऑल आर द सिग्निफिकंट फिगर्स. ओके. 2009. दीज झिरोज आर ऑल्सो सिग्निफिकंट्स. ओके. हे मधले जे झिरो आहेत ते पण सिग्निफिकंट असतात. मग मेजर करा आहे 1 2 3 4. दॅट इज द 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके. 4.156. आता ह्या नंबरमध्ये बघा 1 2 3 4 4 नंबर्स आहेत सिग्निफिकंट फिगर्स. 1.217 × 10⁻⁴. 10⁻⁴ हे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे. ओके. फक्त म्हणजे किती येणार इथं, 1 2 3 4. दॅट इज द 4 सिग्निफिकंट फिगर्स. दॅट इज द फोर्थ, डी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. फॉर ऑल दीज एक्झाम्पल्स द सिग्निफिकंट फिगर्स आर 4. ओके. तर सिग्निफिकंट फिगरचे रूल वगैरे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, आपण बघितलेले आहेत ते रूल. ओके. तर नेक्स्ट MCQ काय आहे बघा आता आपला, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिकल परमिटिव्हिटी. आता इलेक्ट्रिकल परमिटिव्हिटीचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहेत, डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. तर कुलोम्स लॉ एक लॉ आहे बघा तुम्हाला, तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर परमिटिव्हिटी त्याच्यात येतं, लक्षात ठेवा. हे त्याचे करस्पॉन्डिंग 4 ऑप्शन्स आहेत परमिटिव्हिटीचे. तर कोणता ऑप्शन त्याच्यातला करेक्ट येईल, परमिटिव्हिटीचे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला डायमेन्शन्स फॉर्म्युला माहित पाहिजे, त्याच्यावरून आपल्याला डायमेन्शन्स काढता येतात. ओके. तर फ्रॉम कुलोम्स लॉ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर द रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस. 2 पॉइंट चार्जेस घेतलेत Q आणि Q. ओके. दोघांचं पण मॅग्निट्यूड सेमच आहे, Q फर्स्टचं, सेकंडचं पण Qच आहे. दॅट इज द फोर्स, हे आयदर रिपल्शन असतं, दॅट इज द लाईक चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये काय असणार, रिपल्शन असणार. ओके. आणि ते जर अनलाईक चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये काय असणार, अट्रॅक्शन असणार. ओके. दॅट इज द फोर्स इज इक्वल टू 1/4πε0 Q² हा लॉ आहे, लक्षात ठेवा, कुलोम्स लॉ. ओके. तर ε0 एका साईडला घ्या, कारण ε0 म्हणजे इथं काय असते, तर परमिटिव्हिटी असते. काय असते, इलेक्ट्रिकल परमिटिव्हिटी म्हणतात त्याला. तर ε0 एका साईडला घ्या, बाकी सगळ्या टर्म फोर्स इकडच्या साईडला शिफ्ट करा. फोर्स इकडं काय आहे, न्यूमरेटरमध्ये आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, ते डिनॉमिनेटरमध्ये जाणार. ओके. म्हणजे ε0 इज अ इलेक्ट्रिकल परमिटिव्हिटी. ओके. मग डायमेन्शन्स काय येणार बघा इलेक्ट्रिकल परमिटिव्हिटीचे, तर 1/4π हा काय नंबर आहे, याला काय डायमेन्शन्स नसतात. चार्ज आहे, आता इथं चार्जचे डायमेन्शन्स माहित पाहिजेत तुम्हाला. चार्जचे डायमेन्शन्स काढलेले आहेत आपण. Q इज इक्वल टू चार्ज. ओके. चार्ज असतो हा, इन टर्म्स ऑफ कुलोम नाही लिहायचं, लक्षात ठेवा. आता तर काय लिहायचं, चार्ज म्हणजे काय असतो, करंट म्हणजे काय असतो, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, चार्ज पर युनिट टाइम असतो. म्हणजे चार्ज इज इक्वल टू काय येणार, करंट इंटू टाइम येणार, लक्षात ठेवा. करंट कशात मग लिहितो आपण, A⁻⁴ A⁻⁴ आणि टाइम कशात लिहितो आपण, T⁻⁴. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर चार्ज, A⁻⁴ T⁻⁴. इथं आपण ते पुट केलेलं आहे, A⁻⁴ T⁻⁴. बरोबर. त्याचा काय येणार, स्क्वेअर होणार, त्या चार्जचा काय होणार, स्क्वेअर होणार. ओके. त्यानंतर फोर्सचे डायमेन्शन्सला इथं फोर्सचे डायमेन्शन्स लिहिलेले आहेत, m⁻⁴ l⁻⁴ T⁻⁻². ओके. आणि रेडियसचा काय आहे, स्क्वेअर आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, डिस्टन्स म्हणजे लेंथचा स्क्वेअर येणार. मग सॉल्व्ह करून घ्या, हे काय होणार बघा, हे m⁻⁴ हे आधी हे सॉल्व्ह करून घ्या, l⁻⁴ आहे, हे 2 आहे,
म्हणजे 1 + 2 किती होणार 3 होणार. ते वरती गेल्यानंतर किती होणार मग l3 -3 होणार इथं. a⁻² हे किती आहे पॉवरचं काय होणार इथं मल्टिप्लिकेशन 1 × 2 2 होणार. ओके. m⁻² हे +1 आहे वरती गेल्यावर काय होणार ते -1 होणार. l⁻² हे 1 + 2 हे 3 होणार म्हणजे l⁻³ वरती गेल्यावर काय होणार -3 होणार. आणि t⁻² इथं किती होणार t⁻² आणि हे t⁻² वरती गेल्यानंतर +2 होणार. दॅट इज द t⁻² हे +2 म्हणजे t⁻4 होणार. दॅट इज द ए ऑप्शन आपला काय येणार आहे. बघा हे डायमेन्शन्स कुणाला मॅच होतात कोणत्या ऑप्शनला मॅच होतात बघा ए ऑप्शनला काय होतात हे डायमेन्शन्स मॅच होतात. म्हणजे आपला काय येणार सांगा फॉर्म्युला. तर डायमेन्शनल फॉर्म्युला a⁻², A⁻², mass⁻⁻1, l⁻³ आणि t⁻4. ओके. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिकल परमिटिव्हिटी. ओके. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिकल परमिटिव्हिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो आणि त्याच्यावरून डायमेन्शन्स काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. ओके. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स हॅव डिफरंट डायमेन्शन्स असं विचारलेलं आहे. असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये डिफरंट डायमेन्शन्स आहेत. लक्षात ठेवा प्रेशर आता हे यंग्स मॉड्युलस वगैरे तुम्हाला पुढे जाऊन ह्या क्वांटिटी आपण बघणारच आहोत. प्रेशर यंग्स मॉड्युलस आणि स्ट्रेस यांचे डायमेन्शन्स सेम असतात. लक्षात ठेवा प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. यंग्स मॉड्युलस इज नथिंग बट स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असतं. बट त्याच्यामध्ये स्ट्रेस म्हणजे काय असतं तर फोर्स पर युनिट एरियाच असतं. हे पुढे जाऊन तुम्ही 5th नंबरच्या चॅप्टरमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये हे बघणार आहात. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला ते समजेल. EMF पोटेन्शियल डिफरन्स इलेक्ट्रिकल पोटेन्शियल दीज आर द सेम कन्सेप्ट. ह्यांच्यामध्ये पण डायमेन्शन फॉर्म्युला सेम असणार. वर्क डन एनर्जी हीट इज इन द फॉर्म ऑफ वर्क. ओके. म्हणजे वर्क आणि हीट सेमच आहे. क्वांटिटी एनर्जी हे पण सेमच आहे त्यामुळे यांचे सेम येणार. बदलणार कुणाचे डायपोल मुवमेंट इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फील्ड यांचे डायमेन्शन्स काय येणार आहेत डिफरंट येणार आहेत. त्यांचे करस्पॉन्डिंग डायमेन्शन्स आपण त्या चॅप्टरमध्ये काढणार आहोत. ओके. तर ते त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या क्वांटिटींचे डेफिनेशन डायमेन्शन्स युनिट हे आपण त्या चॅप्टरमध्ये पुढे जाऊन शिकणार आहोत. ओके. तर फक्त लक्षात ठेवा विच ऑफ द फॉलोइंग सेट्स हॅव द डिफरंट डायमेन्शन्स डायपोल मुवमेंट इलेक्ट्रिक फ्लक्स इलेक्ट्रिक फील्ड. तर आता नेक्स्ट बघा आपला नेक्स्ट MCQ काय आहे बघा. फोर्स कॉन्स्टंट हॅज द सेम डायमेन्शन्स ॲज. लक्षात ठेवा फोर्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स खालीलपैकी कोणत्या क्वांटिटीच्या डायमेन्शन सारखे असतात. लक्षात ठेवा इथं काय क्वेश्चन आहे फोर्स कॉन्स्टंट हा पण तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहात फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय वगैरे. तर लक्षात ठेवा इथं फोर्स कॉन्स्टंट फर्स्ट ऑप्शन आहे कोइफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी, सेकंड ऑप्शन आहे सरफेस टेन्शन, थर्ड ऑप्शन आहे फ्रिक्वेन्सी आणि फोर्थ ऑप्शन आहे इम्पल्स. तर काढूनच बघूयात आपण आता. फोर्स कॉन्स्टंट F = तर लक्षात ठेवा फोर्स = काय असतं kx असतं. तर हा के जो आहे के ह्याला फोर्स कॉन्स्टंट म्हणतात. ओके. तर एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. फोर्स तुम्ही लावलं की काहीतरी समथिंग डिस्प्लेसमेंट घडून येणार. तर त्यात म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं डिस्प्लेसमेंट असतं. म्हणून हा के कॉन्स्टंट घेतात तिथं त्याला केला फोर्स कॉन्स्टंट म्हणतात. म्हणजे के = काय येणार F/x येणार. मग एफचे डायमेन्शन्स माहित आहेत तुम्हाला फोर्सचे आणि एक्स म्हणजे इथं लेंथच आहे एक प्रकारचे डिस्टन्स आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे. l⁻1 येणार त्याचे डायमेन्शन्स. म्हणजे हे सॉल्व जर केलं आपण m⁻1 l⁻ हे 1 - 1 किती होणार 0 आणि t⁻². दिस इज द डायमेन्शन्स ऑफ द फोर्स कॉन्स्टंट के. ओके. आता सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं बघा फोर्स पर युनिट लेंथ असते. फोर्स पर युनिट लेंथ फोर्सचे डायमेन्शन्स लिहा. लेंथचे डायमेन्शन्स l⁻1 m⁻1 l⁻ हे 1 आहे हे 1 वरती गेल्यावर काय होणार -1 होणार. l⁻1 - 1 किती होणार मग 0 आणि t⁻2 किती येणार -2 येणार. ओके. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर द सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस टेन्शन आणि तुम्हाला दिसते बघा इथं. तर फोर्स कॉन्स्टंट आणि सरफेस टेन्शन ह्या दोघांचे पण डायमेन्शन्स काय आले सेम आले. तर फॉर्म्युला माहित पाहिजे तुम्ही इझिली ते डायमेन्शन्स काय करू शकता फाइंड आउट करू शकता. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही त्याच्या रिलेटेड ह्या क्वांटिटी आता तुम्हाला नवीन आहेत 11th मध्ये आहात तुम्ही त्यामुळं पण जसं जसं तुम्ही पुढचे चॅप्टर शिकत जाणार आहात तसं ह्या सगळ्या क्वांटिटी तुम्हाला फॉर्म्युले माहीत होत जातील आणि त्याच्यावरून त्यांचे करस्पॉन्डिंग डायमेन्शन्स कसे काढायचे ते आपण त्या चॅप्टरमध्ये अजून डीपमध्ये बघणार आहोत. ओके. त्यामुळे हा जो फर्स्ट चॅप्टर आहे याच्या रिलेटेड जे MCQs आहेत तर त्याच्यामध्ये तुमच्या काही क्वांटिटीमध्ये काही येऊ शकतो गोंधळ होऊ शकतो.
बट जसं जसं तुम्ही शिकत जाल तर हे फोर्स कॉन्स्टंट म्हणा, सरफेस टेन्शन म्हणा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, फ्रिक्वेन्सी, इम्पल्स फ्रिक्वेन्सी हे माहीत आहेत आपल्याला. बट ह्या क्वांटिटी ज्या आहेत सरफेस टेन्शन, हे तुम्ही सरफेस टेन्शन 12th मध्ये बघणार आहात. ओके. त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये बघणार आहात. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी पण त्याच चॅप्टरमध्ये तुम्ही बघणार आहात. तर ह्या कन्सेप्ट आपण तिथं जाऊन डीपमध्ये आणि त्याचे SI युनिट डायमेन्शन्स काय ते पण आपण तिथं बघणार आहोत. ओके. त्यामुळं आत्ताच आलं पाहिजे तुम्हाला असं गृहीत धरू नका. हे तुम्हाला पुढं पुढं जाऊन जसं जसं तुम्ही प्रत्येक क्वांटिटी डीपमध्ये बघाल त्या पद्धतीने तुम्हाला ते समजत जाणार आहे. ओके. ओके ऑल ऑफ यू. तर आज जे 10 MCQ डिस्कस केलेले आहेत ते तुम्हाला समजले असतील. याच्या रिलेटेड तुम्ही पण सॉल्व करा. ओके. ओके. थँक्यू.